सगळे गेले आता हळदीला, आता आपण पण जाऊया. बाकी दाखवते मी तुम्हाला सगळं. चला. आले त्यामुळे काही व्हिडिओ निघताना करायला नाही मिळाली. तर आता आम्ही हॉलवर आलो. सगळी व्यवस्था चालू आहे. एक एक सगळे पाहुणे मंडळी येत आहेत. ही छोटीशी बहीण होती नवऱ्या मुलाची, मावशीची मुलगी. आता बहिणी मुंडावळ्या लावत आहेत. आणि आहे तो 2-2.5 मीटरचा कपडा जो उठण्याला घेतला तो डोक्यावर घ्यायचा असतो, तो आमच्यात घ्यावा लागतो. काही मुलांना नाही आवडत पण घ्यावा लागतो. असं सगळं छान चाललंय. हळदीला बघा, लग्न हळद असली, हळदीत नाचलं की मग हळद झाल्यासारखी वाटते आणि नाचलं की लग्न झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला कसं वाटते? सगळ्या मुंडावळ्या वगैरे या बघा करवले कशा ठुमकतायत. हे बघा ग मुलींनो, इकडे जरा. सगळ्या नाचतायत, सगळ्या उभ्या आहेत हळद लावायला. ती चुलत बहीण आहे, मागे चुलत भाऊ बसलाय. एक चुलत बहीण आहे. सगळ्या अगदी ही वहिनी सगळ्यात मोठी. असं सगळ्या छान छान हळद लावतात. मी आहे थोडा. नंतर काकी आहे, आजी आली हळद लावायला. नंतर आई आली त्याची हळद लावायला. छोटी मावशी आली, छोटी बहीण आली, छोट्या मावशीची छोटी बहीण. हे मग त्याची आई. अशा सगळे अगदी मस्त हळद लावतायत, नाचतायत. कसं ही 2 नंबर काकी आहे. मावशी जशी काय मॉलिशच करते असं हळद लावते अगदी त्याला. आणि हळदीने कसं रंग पण येतो. प्युअर हळद असली आपली घरी कुठलेली हळद आहे ही. हा मोठा दादा, मोठा भाऊ, ही त्याची बायको आणि सुपुत्र त्याचा, त्यांचा परिवार. मामा, मामाला अजून हळद लागलेली नाही आहे, त्याला कोणी लावली नाही. आता लावूया. हा भाऊ सुद्यांचा मुलगा. आणि या बघा करवल्या लावून झाल्या, तिथेच सुरुवात झाली नाचायची. आम्हाला पण खूप आवडतं नाचायला. मला तर खूपच आवडतं नाचायला. आणि आता सगळे येतात ना, मग ते सगळे स्वीट घेऊन येतात हळद लावायच्या वेळेला. आता मुलगा गेला आंघोळीला. आता हे सगळ्यांनी आणलेलं स्वीट पूर्ण ताटात भरून ठेवले. ताटात काय मोठी परात आहे चांगली. सगळं स्वीट भरले. मधी शिऱ्याची मोठी मुदा घातलेली आहे. या सगळ्या बहिणी आता काय आरती करतायत. ते पायाला स्वस्तिक काढतात, ते काढतायत. असं सगळं चालू आहे. आणि पुन्हा खायला भरवायला सगळ्याला 80 रुपये आहेत. सगळ्या पुन्हाला 80 आल्या खायला भरवायला. आत्ता नवरदेवाची खूप मजा आहे.
कारण किती गोड खाणार. सगळ्यांचं अगदी थोडं थोडं भरवलं तरी खूप होतं. ही मामी, दोघी माम्या, ही भाऊजे, बहीण, पुढे उभी आहे. या इकडे बहिणी सगळ्या उभ्या आहेत. पूर्ण शिऱ्याची मुदाच उचलली. आणि ही त्याची छोटीशी भाची. ही एक मावस बहीण. आता ना बांगडेवली आली. आमच्याकडे लग्नात कसं सगळ्यांना बांगड्या पण भरतात. मग तिने हॉलवरतीच, आता काय आपण लांब लांब राहतो, हळदीसाठी एकत्र आलो. मग म्हटलं तेव्हाच तिने बांगडीवालीला पण बोलवलं आणि सगळ्यांनी अगदी एक डझन डझन बांगड्या भरू लागल्या. सगळ्यांनी अगदी बांगड्या भरल्या. आमच्याकडे अशी पद्धतच आहे, मेहंदी काढणं, बांगड्या भरणं, हळद. आणि हा भावाच्या गाडीचा म्हणून दमला, आता रिक्षा चालवतोय. अशी हळद संपलेली आहे. सगळे घरी जायला निघालेले आहे. नमस्कार.